मज्जा येते. असं वाटतं मस्त कुठेतरी फिरायला जाऊ. मंदिर बांधणार आहे हा हे ठाईक झाले नाही मग त्या. गुड आफ्टरनून गाईज, वेलकम टू ज्ञाना लेडी. तुम्ही विचार करत असाल माझी सखी कुठे. ॲक्च्युली ती तिच्या घरी आहे, तिने मला बोलवलं आहे. सो मी जाणार आहे आणि आज आमचा कुठेतरी फिरायला जायचा मूड आहे. सो बघून कुठेतरी जाऊयात. आता मी निघाली आहे, ड्राईव्ह करणार आहे. सो तिच्या घरी जाऊन भेटूयात. A few moments later. गाईज मी आलेली आहे ज्ञानूच्या घरी येस. आणि तिचा अभ्यास चालू आहे. प्लेसमेंट वरून कुठला तरी जुना पिक्चर पण बघते. जुना नाहीये, म्हणजे फेमस आहे पण जुना आहे. विवाह चांगला आहे विचार. आणि मला माहिती होती ही घरच्या कपड्यांवरच Yes. असणार आहे. सो आता तिला आवरायला पाठवते हा पटकन. आता आम्ही आवरते, मग आम्ही फिरायला जाणार आहे. कुठं जाणार आहे ते आम्ही डिसाईड नाही केलं. जिथे बघू. गाडी नेईल तिथे जायचं. ही चालवणार आहे ना. ओके, ये चालेल. 2000 years later. सो फायनली ही तयार झालेली आहे. Yes, रेड right. टॉप. तो आता आम्ही असं ठरवलं आहे की आम्ही लेकवर जाणार आहे फिरायला आणि त्यानंतर आम्ही 5 पांडवच्या मंदिरमध्ये पण जाणार आहे. येस. आणि ते अख्ख्या महाराष्ट्रामध्ये फर्स्ट मंदिर आहे आमच्या तळेगावमध्ये. नाही, फर्स्ट मंदिर आहे जिथं सॉरी द्रौपदी आणि 5 पांडव एकत्र आहेत. आणि मे बी दिल्लीमध्ये पण आहे असं एक मंदिर. आम्ही आता थोडीशी इन्फॉर्मेशन सर्च केली. सो आम्ही तुम्हाला दाखवलंच ते मंदिर लवकरच. दाखवूया आम्ही आता चाललोय. येस. भेटूया. अँड रायडर ऑफ आर डे. सगळं मीच आहे, शेफ पण मीच आहे, ड्रायव्हर पण मीच आहे, तिने सगळं माझंच. हा, जर तुम्ही आमचा ह्याच्या आधीचा ब्लॉग पाहिला नसेल तर तो नक्की जाऊन बघा. त्याच्यामध्ये आपल्या मास्टर शेफने खूप छान कमाल केली. आम्ही पॅनकेक्स बनवली होती. सो तुम्ही जाऊन तो बघा. आणि ठीक आहे, नाही मग मी चालू का गाडी? नाही नाही, मी चालवते. बाय बाय. रायडर तयार आहे. मी इथं 5 पांडवांच्या मंदिरात जाणार आहे कारण ते जवळ आहे. Let's go. मी आलो होतो मंदिरात, पण त्या काकू म्हणल्या की त्यांनी तिथं लॉक केलंय मंदिराला, कारण तिथं कुत्रे वगैरे आत जातात ना. सो एक समोरच्या घरातून आम्ही चावी घेतलीये. आता जायचंय आम्हाला मंदिरात. आम्ही तुम्हाला दाखवतो. हा आता तिने आम्हाला चावी आणून दिली. चावी भेटलीये. थोडीशी भीती वाटते. खूप दिवस बंद होतं ना हे. मला असं वाटतं की बाहेरूनच बघावं, दर्शन घ्यावं. जर तुम्हाला दाखवू शकतो, आम्हाला मेन काय होतं की हे युनिक आहे एकदम तळेगावमध्ये, तर आम्ही तुम्हाला दाखवूया. पण आता आम्हाला थोडीशी आम्ही भीती घाबरलोय असं म्हणू शकतो आपण. इथनं बघ ना, इथनं 5 पांडव दिसतात. Yes. एक पांडव दिसतो. आम्ही तुम्हाला दाखवतो. आमच्याकडे चावी पण आहे आणि आम्ही आज जाऊ शकतो, पण ते खूप दिवसापासून मंदिर बंद आहे. सो खूप सारे जाळे वगैरे आम्ही खिडकीतनं पाहिलं आणि आम्हाला खूप भीती वाटते. पण व्हिडिओ मध्ये ते दिसत नाही आतमधलं, मग आम्ही दाखवू पण खिडकीतनं नाही पाहिलं शकत. आम्ही तुम्ही आणि बघू तुम्हाला शकता. दिसणार नाही ते. हे मंदिर आहे आणि अंधारे पूर्ण आतमध्ये, लाईट नाहीये. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की आतमध्ये कुत्रे वगैरे जाऊन घाण करतात, so त्यांनी ते बंद ठेवले. आणि आम्हाला भीती उगाच कशाला उघडायचं ना आतमध्ये जर काय. वाटते. उगाच नाही, आम्हाला भीती वाटते. हा. तुम्हाला मी आजूबाजूचं दाखवते. परिसर दाखव. इथून एक रोड आहे, तो कुठं जातो माहित नाही. अच्छा, एक शेल्टर टाईप काहीतरी आहे आणि ते असे लोक राहतात आणि त्या लोकांनीच ते बंद केलं. गावात आहे मंदिर आणि मंदिर चांगलं आहे, म्हणजे लय पण जुनं नाहीये, लय पण नवीन नाहीये, पण आम्हाला खळ्याची भीती वाटते. मंदिर दाखवून ये 5 पांडव दाखवलं ना त्यांना मग अशीच. हे असे आता आम्ही घरी जातो. घरी नाही जात आम्ही. त्याच्यामुळे ते मंदिर राहिले बांधायचे. हा. म्हणजे नवीन मंदिर बांधणार आहे आता. हा हे ठाईक झालेलं आहे मग त्या. आणि इथे येऊन हे झालेलं आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की कोरोनामध्ये ते मंदिर हा, बंद बंद होतं, होतं त्याच्यामुळे आणि त्यांनी आता ते उघडलंच मोजणी नाही. वगैरे करून गेले, हा, सो ते ते नवीन उघडलंच बांधणार. त्यांनी. नवीन उघडलंच नाही. लवकरच तिथं चांगलं मंदिर बनलं. डोकं शिकून त्या एक आजी आहेत, त्या आमच्यासोबत यायला रेडी झालेल्या आहेत. झालेत आतमध्ये. मग आम्ही आता घाबरत नाही, आम्ही चावी परत घेतली. आता जातो आतमध्ये, तुम्हाला दाखवतो. सो त्या आजी आल्या आहेत आपल्यासोबत. ही आजी आहेत. खोलू का? हा, खोल. गाईज मी खोलती. इथं थोडासा अंधार आहे. दिसणार हे तुम्ही बघू शकता, हे 5 पांडव आहेत. बॅक कॅमेराने दाखव. हे सगळे हात जोडलेले आहेत असे. 5 पांडव येते आणि आतमध्ये इथनं रूम आहे द्रौपदी. ते एकदा बघितलं. आत नव्हते आले. हे बघा, द्रौपदी झोपलेली आहे. हे अंगावर असं उपरणं वगैरे थांब थांब टाकलेलं. थांब, मी काढते. नाही राहू द्या.
नाही नका काढू. हे असं पूर्ण साडी बिडी निघल ना त्याच्यात. नको काढ. आम्ही इकडून दिसतंय असं म्हणजे ते अशी झोपलेली द्रौपदी नको. मी सहदेव नको. सदैव नको. सगळे. दोन बिन. हा. सगळे. ते बरं असं म्हणजे तिथे असं म्हणजे तिथे हे 5 पांडव येऊन राहिले होते ना, राहिले होते ते इथं म्हणून हे मंदिर इथं बनले. आणि द्रौपदी आज झोपलेली मग तिच्या रक्षणासाठी हे 5 पांडव. आणि ते काय रथामुळं हे इथं ते उजडलं ना असं थोडं त्यामुळे इथं ते गुडुप्त झाले अशी एवढं सांगतात फक्त मला माहित नाही. म्हणजे मे बी ही इन्फॉर्मेशन आहे. कारण इथं आहे ना त्याची चाकं होती पण ती रथाची. कोणी नेली काय काय. नाही खरंच छान आहे, पण त्यांनी बांधलं ना चांगलं हे अजून ते लय मस्त होईल. छान होईल. हो हे पूर्वीचं कसलंय बघ ना. हो नाही छान आहे. आणि हे मूर्त्या पण छान आहेत. आता आम्ही लेकला चाललोय आणि वातावरण इतकं मस्त थंडगार झालंय ना, तुम्ही पाहू शकता. एकदम मज्जा येते. असं वाटतं मस्त कुठेतरी फिरायला जाऊया. लोणावळा. हा लोणावळा. लोणावळा. अरे कहना क्या चाहते हो? आम्ही पोचलेलो आहोत. येई. आणि ना आम्ही खूप असं मस्त पाऊस वगैरे. आणि आम्ही जिथे ते 5 पांडवच्या मंदिरात गेलो होतो ना गाईज, सॉरी, तिथं ना आधी आम्हाला भीती वाटत होती आज जायची. जसं आम्ही तुम्हाला सांगितलं की आम्ही नाही जाते, आम्ही चाललो घरी नाही लेक वरती. म्हणजे ते खूप असं डेंजर होतं. त्या द्रौपदीच्या अंगावर उपरणं टाकून लाईक अ ब्लँकेट. हा आणि ती झोपली होती. म्हणजे मूर्त्या खूप मोठ्या मोठ्या आणि ते जे फेसेस आहेत ना ते खूप असे अट्रॅक्टिव्ह. असं वाटतं ते रिअल फेसेस. Real आहेत. असं वाटतच नाही ती मूर्ती. आणि मग आम्हाला थोडी भीती वाटत होती. सो मग आम्ही जरासं नाही का नाही जायचं डिसिजन घेतला. म्हणजे तिथं खूप छान आजी होत्या, त्या आम्हाला म्हणतात की चला 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 मी येतो तुमच्यासोबत. सो आम्ही ते पण शूट केलंय. तुम्ही ते पण तेव्हा आम्ही सांगू शकलो नाही सिच्युएशन काय झाली. चालावं लागतं थोडंसं कारण इथं जरा मडी आता पडेल. एक छोटस फोटोशूट होणार आहे. नाही आम्ही दोघी पण छोटस करूच फोटोशूट. आता एवढी छान सिनरी आणि एवढं छान वेदर खूप छान आहे गाईज. वेदर खूप छान झाले. आम्ही खरं तर सनसेट दाखवणार होतो बट अनफॉर्च्युनेटली सन गेलेले मॉर्निंगला. ही तुम्हाला आम्ही लोक दाखवतो. कितने आदमी थे? 2 आदमी. ते बोटिंग वगैरे लाईक एक स्पॉट झालेला आहे हा पिकनिकचा. ते बोट्स पण आम्ही तुम्हाला दाखवतो. येस. वाव, मी खूप दिवसांनी आली आणि खूप छान वाटतंय. त्या पॉइंटला ह्या सगळ्या बोट्स आहेत. हा त्याचा चेक पॉइंट आहे. छोटूसच आहे असं, लय मोठं नाहीये. आणि खूप लांब पण नाही नेत ते. थोडं नेतात. एक काका आपल्या व्लॉगला बघतात ते आहे. एक असा. हा आणि गाईज माझं थंबनेल वरती लय असतं कारण थंबनेल इज व्हेरी इम्पॉर्टंट. आणि हा एक असा मोठा राऊंड आहे जो लोक कम्प्लीट करतात. 2-3 राऊंड. तिथं काहीतरी दिसते. एक आपण जाऊन बघूयात काय आहे. तुम्हाला एक सांगू का, प्रणालीचे पप्पा पण इथे चालायला यायचे है ना. हे बघा हे लोक चालले आहेत आता बसून. आम्ही नाही छोटीशी वॉक घेत होतो. खूप छान असं भारी फ्रेश एअर घेतोय. आणि आम्ही असं डिसाईड केलं की सगळेच वॉक करतात, आम्ही तर नाही करायचो. मग आम्ही पण करतो छोटूसा वॉक. आणि पुढे काहीतरी आहे छान मला दाखवतो. आय मीन खायचंच येते काहीतरी. म्हणजे तुम्हाला सांगू एक 4-5 वर्षांनी ना हा फुल पिकनिक स्पॉट होणार. म्हणजे आता होतोय. हो. आणि मी जसं तुम्हाला आणि मी म्हणलेले कारंज पण आज मे बी ते बंद आहे. आज ते चालू नाहीये. काय कारंजा आय थिंक ते पुढं होतं ना ग कारंजा. ते मध्यभागी आहे अगं लेकच्या, पण ते आज दिसत नाहीये. येस. ऐक ना आपण चालूया अजून काहीतरी आहे बरं का खायला. वाव, एक खूप छान पपी पण. हा पप्पी. आणि आम्हाला कुत्र्यांची भीती वाटते दोघींना सुद्धा. बघा बंद. तिथं ते चणा चाट भेळ वगैरे असं काहीतरी होतं. आणि हेल्दी ज्युसेस होते असे आवळाचे, करेला. लोक इथं असे येऊन बसतात एक फ्रेश एअरसाठी. तिथं मागच एक बिल्डिंग आहे. स्वतः बिल्डिंग मधली लोक पण येऊन बसतात. गाईज इथे जिम पण आहे आउटडोर जिम. आणि मी जिम करते तुम्हाला बघायला. आणि तुम्हाला दाखवण्यासाठी लास्ट टाइम केली होती कारण तेव्हा कोणच नव्हते. आता इथं खूप लोक आहेत ना, त्यामुळे नाही करणार. आणि ते त्यांनी बसायला बेंचेस पण केलेत ना आता प्रॉपर आहे असे शेड वगैरे वाले. आधी असं नव्हतं काही, खूप बदलले. आणि आम्ही खूप दिवसांनी सो तिथे लोक मैत्री कट्टा मैत्री तिथं घसरगुंडी. आणि मला आवडतं घसरगुंडी जिम. आणि लहान मुलांसाठी घसरगुंडी आणि झोका सुद्धा आहे. तुम्ही बघू शकता हे लोक इथे जिम करतात. झोका तिला जायचं होतं झोका नाही बघा खेळायला काय नाही. तिथे छोटी छोटी पोरं आहेत. आणि मग भांडण झाल्यावर ते म्हणतील तू लहान आहे का. दुपारी येऊ ना, दुपारी कोण नसतं मग मी खेळायला.
सो आता एक राऊंड आम्ही कंप्लीट करतो. मला वाईट वाटतंय मग काहीच खायला नाही भेटलं. एक राऊंड आता आम्ही कंप्लीट करतो असा पूर्ण आणि बघू. आणि इथं खूप जास्त हवा आहे, तुम्ही बघू शकता. मग मी तेच केलं ना, थंडी वाजते थंडी. ये सब क्या देखना पड़ रहा है. अच्छा है मैं अंधा हूँ. सो बघू आता. इथं झाडं पण खूप आहेत म्हणून हा. हवा आहे. छान आहे, छान. आता जरा आम्ही पटपट चाललं पाहिजे. कारण इथे लवकरच अंधार पडतो मोकळं. वाव. आता जरा ज्ञानूचा फोटो शूट करतो. हे बघा ज्ञानूचं काय नसतं, दोघींचं असतं. सो रात्र आम्हाला थोडेसे रील्स पण शूट करायचे, आमच्यासोबत पार्टनरच नाही कोण आले. हां, कुणी आमचे रील काढायलाच नाही. आता एक असिस्टंट ठेवायचा विचार करतोय, कारण ही बिचारीचा हात पण दुखतो, पण ती उंच आहे ना, मग तिला असं पकडायला बरोबर होतं. तो ज्ञानू तिथं ते दिसतंय ना ब्लॅक, तिथं कारंजी होतं. मी तुम्हाला दाखवते. हे ब्लॅक होल असं दिसतंय का तुम्हाला? तिथे फाउंटेन असतं, पण आज मे बी बंद असेल. कारंजा. आणि हे सगळे बिल्डिंग्स. हे बघा, हे वातावरण किती छान झालंय. ज्ञानू गाईज, आमचा एक राऊंड पूर्ण झालाय असा राऊंड मारला आहे. आणि आम्ही खूप दमलोय. ही पण दमली आहे आणि आम्हाला सवय नाही ना अशी चालायची. आता आम्ही कसं घरी येईल, बेरोजगार आहे आम्ही. नाही आमचा अजून रिझल्ट पण लागलेला नाहीये, सो आम्ही बेरोजगार नाही मानले जात. जेव्हा आम्हाला रिझल्ट लागेल ना तेव्हा बेरोजगार. आणि असं नाही की आम्ही फक्त ब्लॉग करतो, आम्ही आमचा प्लेसमेंटचा अभ्यास सुद्धा करतो. येस, वी आर व्हेरी डेडिकेटेड पर्सन्स, पीपल्स. चुकीचं झालं ऍक्च्युली. नाहीचा हात दुखत असेल ना, बिचारी सारखेच असं करते. मग मी म्हंटल थोडा वेळ आता मी करते. थँक्यू. तर माझा प्रॉब्लेम काय होतं, मी दिसते मग ही दिसत नाही. तिला मला सेपरेट दाखवावं लागतं कारण ती एकटीच दिसते. नाही ते काय होतं, माझी हाईट छोटी आहे ना त्यामुळे. पण आता मी बरोबर पकडलाय. मांडून मी भांडलेली नाही, हे रिकाम होतं. मी काय ऐकते रे, मला येत. आता तुम्हाला प्रूफ कसा देऊ मी? हे बघा. नाही यार, मी भांडलेली नाहीये. आणि हे मला येस बघा, मी काय विचार केला, थोडस हेल्दी होते मी आता, जरा मला गरज आहे हेल्दी व्हायची. तर मी आता रोज इथं येणार आहे. झाली आहे जिम बिम सगळं झालंय. पडता सुद्धा वाचली नाही आहे. बघा, मला येत नव्हतं ते. मी पहिल्यांदा आली ना, आणि मी कधी जिमला वगैरे गेली पण. प्रणाली गेली होती पण. हा, 2 दिवस दोघी सोबतच होतो. वा, छान वाटते. घरी जाऊ तर वाटत थोडे नाही. लोकं पण आमच्याकडे बघतात ना. थोडं एम्बेरेसिंग पण होतं. नाही इम्बॅरेसिंग नाही, पण नाही मला होतंय थोडं. एक खूप क्यूट कसं असतं, एक आहे ना इंट्रोवर्ट असतं, एक एक्स्ट्रोवर्ट असतं. कसं आहे जरा थोडंसं जास्त नाही. झालं आता आम्ही तसं बोट्सनी मला वाटलं खूप जवळ नेतात पण खूप लांब नेतात. हा का? पण ना पुढपर्यंत नेतात. पण मला नकोय आता. सो आता इथली फ्रेश एअर घेऊन आम्ही घरी चालले. आणि आता ही हिच्या घरी मी माझे. येस, इथं लोकांचे फोटो सेल्फी सगळं चालू आहे. आणि आम्ही एकही काढला नाही. का ग, आपल्या थांबलेला फोटो घेऊन मत कर. काय सांगत होते? हा, मी हे सांगत होते की आता आमचं थंबनेलसाठी पण फोटो घेऊन झालेले आहेत. ज्ञानूचा पण एक छान फोटो आलेला आहे पोर्ट्रेट मोडमध्ये मस्त. छान काढला. आणि मला येत नाही. आता अंधार पडायला लागलाय हळूहळू. आणि घरी जायची गरजच. आणि आम्ही ना एकदम घरी 7च्या आत घरात वाले. आम्ही आज घरात, काय प्रॉब्लेम. आणि इथं खूप चिखल आहे, सो आम्हाला जरा खाली बघून बघून आणि आम्हाला व्हिडिओ बंद करावा ना, कारण इथं आम्हाला चालतच आहे ना. नाही वरतून आम्ही ना काही असं क्रॉस करताना ना दोघे हात पकडतो. पडले दोघे पडायचे, एकटी थोडी पडणार. मला जर आज आम्ही दिलेली माहिती आवडली असेल मंदिराची, ते 5 तर तुम्ही सांगू पांडवाची. शकता. आणि आम्ही वाटलं तरी ना एकदा सकाळी प्रॉपर सकाळी 12-1 वाजता पूर्ण मंदिर आतनं वगैरे प्रॉपर दाखवू. पण आता आम्हाला रात्री जराशी भीती, रात्री नाही म्हणा सायंकाळी जराशी भीतीच वाटली. आणि आम्ही ट्राय करू जास्तीत जास्त प्लेसेस दाखवायला तळेगाव मधल्या. हा, जेवढे आम्ही फिरू शकतो. ज्या माझ्या घराजवळ असतील, हिच्या घराजवळ असतील. आजचं जे मंदिर होतं ते हिच्या घराजवळ होतं. ऍक्च्युली मी आज तिच्या घरी होते, सो आम्ही ते दाखवलं. प्लॅनच होता कुठेतरी फिरायलाच, कारण घरात बसून कंटाळा आला होता. प्रणाली आली होती मला घ्यायला. रेडी वगैरे गाडीपाशी आलो आहे आणि व्हिडिओ बंद करावा लागेल. म्हणजे हा व्हिडिओ इथेच थांबव, हा व्लॉग इथेच थांबणार आहे. आता आम्ही घरी चाललोय.
दिस वॉज आर छोटूसा डे आउट विथ अस. त्याच्यामध्ये आम्ही थोडंच फिरलो, पण परत पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मस्ती नवीन गप्पा घेऊन. येस, तोपर्यंत स्टे सेफ, स्टे ट्यून. स्वस्त का Bye bye. मस्त राहा, सॉरी मस्त का स्वस्त राहा. ब्लीच पर्सन. ये बाय आज से बाय. बाय.